जय भीम. मी चंद्रशेखर जाधव आपले महासत्ता या न्यूज चॅनल मधून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज या ठिकाणी म्हणजेच कुरार विलेज मध्ये नूतन विद्या मंदिर या ठिकाणी कुरार मधील आंबेडकरवादी सर्व जनता म्हणजे SC कॅटेगरीतले अनुसूचित जातीतील प्रवर्गातील संपूर्ण लोक त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. आणि एक विशेष म्हणजे उपवर्गीकरण जे काय थोपवलं जात आहे या संदर्भात सर्वांनी विरोधाभास दर्शवला आणि या विरोधाभास एवढा जबरदस्त होता की या विरोधाला या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध या बैठकीमध्ये करण्यात आला. आपल्या या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आहेत आणि ते कार्यकर्त्यांशी आपण सर्वप्रथम कुरार गावचे ज्येष्ठ आणि अनुभवी आचार्य जी त्यांना मी सांगेन की काय सांगाल तुम्ही हे जे उपवर्गीकरण आहे यावर आपली भूमिका आणि आजच्या बैठकीबद्दल काय बोलाल? आजची बैठक ही आपली उपवर्गीकरण उपकडेसाठी विरोधात होती आणि वेळ पडले तर आम्ही नको त्या प्रकारचा संघर्ष करायला तयार आहोत. या अगोदर आमच्या आयुष्यामध्ये नामांतर लढे पाहिले, सर्व काही आम्ही भोगलेले आहेत. लीडरचे आम्ही मोर्चे वगैरे बघितलेले आहेत, आम्ही काढलेले पण आहे. त्या धर्तीवरच आम्हाला एकत्र यायचंय. 59 जातीपैकी 4 मुठभर कार्यकर्ते जर कुठे जात असतील कोणाच्या आमिषाला बळी पडून आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ते मूल्य दिलेले आहेत जीवनासाठी लागणारे महत्वाचे की त्यांना बोलण्याचा अधिकार, त्यांना विचार मांडण्याचा अधिकार किंवा मोर्चे काढण्याचा अधिकार, मागणी मागण्याचा अधिकार, हे जे काही सर्व दिलेले ते बाबासाहेबांच्या अनुषंगाने मिळालेले त्यांच्या संविधानामुळे मिळालेले. तरी पण काही लोकांना विसर पडला की त्यांना वाटतं की हे आम्ही आमच्या नेत्यामुळे कमवलेले आहेत. आता त्याचे नेते कोण आहेत ते त्यांनी सिद्ध करावं. ऑल इंडियामध्ये कॉन्स्टिट्यूशन कोणी लिहिलं, संविधान कोणी लिहिलं, इम्प्लिमेंटेशन कधी झालं, त्या अनुषंगाने कोण्या कलम मध्ये काय काय मिळतं ते सर्वांना माहिती आहे. पण काही मातंग समाजाचे आमचे जे काही नेते आहेत ते सध्या आता ते एखाद्या भूलथापीला बळी पडलेले आहेत. ते मातंग समाजाची अधोगती होण्याचे कारण आणि त्या अनुषंगाने SC कॅटेगरीमध्ये ढवळाढवळ निर्माण व्हावं आणि दंगलीचं स्वरूप निर्माण व्हावं असे जे काही मनोवाद्यांचे जे काही षडयंत्र चालू आहेत ते षडयंत्र आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं की संविधानिक पद्धतीने आपला लढा आता चालूच होणार आहे आणि अधिक उग्र होत चालणार आहे. या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे सचिव विनोद काळेजी या ठिकाणी आहेत. त्यांना आपण बोलूया. त्यांना बऱ्याच संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे झालेले आहेत. त्यांना विचारूया या उपवर्गीकरणाच्या विरुद्ध आपली जी लढाई आहे या बघा असं आहे की या लढाईचं नेतृत्व करणारे सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी 30 तारखेला जो मुंबईमध्ये महामोर्चा झाला तेव्हाच आवाहन केलं होतं की असे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये निघाले पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि त्यालाच अनुसरून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या महामोर्चांची तयारी सुरू आहे. 21 जुलैला जालन्यामध्ये मोर्चा होत आहे. त्यानंतर 27 जुलैला सोलापूरमध्ये लाखांचा मोर्चा निघणार आहे. 28 तारखेला धाराशिव मध्ये आहे. 29 तारखेला बुलढाण्यामध्ये आहे. 26 तारखेला पुण्यामध्ये पण मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका घेऊन मोर्चांची मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे. आणि प्रचंड असा महाराष्ट्रामध्ये जनरेटा ह्या उपवर्गीकरण विरोधामध्ये तयार होणार आहे आणि शेवटी या महाराष्ट्र सरकारला हे उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी म्हणजे ते तसे निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत तर ते त्यांना कुठेतरी त्यांचं पाऊल मागे घ्यावं लागेल आणि बदर समितीचा अहवाल त्यांना रद्द करावाच लागेल. ओके. या ठिकाणी कुरार गावचे राजकुमार साळे साहेब हे या ठिकाणी आहेत. त्यांना मी विचारेन की आज जी बैठक झाली या बैठकीमध्ये पुढे आपण काय करणार आहात? आज नूतन विद्या मंदिरमध्ये उपवर्गीकरणाबद्दल बैठक घेण्यात आली. या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचा जो वाद चालू आहे यामध्ये सर्वांचंच नुकसान आहे. माता समाजापेक्षा सर्व लोकांचं नुकसान असल्यामुळं आणि दिंडोशी विधानसभेमध्ये आमच्या विधानसभेत जनजागृती करणार आहोत. उपवर्गीकरणासाठी समर्थ दुर्गामध्ये जनजागृती करत आहोत आणि ही जनजागृती करत पुणे जिल्ह्यामध्ये आले जनजागृती करून भव्य असा एक कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा काढणार आहोत आणि त्या अनुषंगाने आमची आजची बैठक या ठिकाणी लावली.
जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. साहेबांनी सांगितलं की फार मोठ्या प्रमाणात दिंडोशीतून मोर्चा काढणार आहोत कलेक्टरच्या ऑफिसकडे. याच पद्धतीने आमच्या हे धाडशी आणि लढाऊ व्यक्तिमत्व म्हणजेच गुरुभाई खैरनार हे या ठिकाणी आजच्या बैठकीला त्यांचंही मार्गदर्शन लाभलेलं आहे. गुरुभाई, काय सांगाल तुम्ही आजच्या या आपली जी लढाई चालणार आहे कशा पद्धतीची आहे? सन्मान्य आनंदराज आंबेडकरांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी तर सर्व समाज आमचा त्यांच्या पाठीशी उभा आहे. सर्व समाजाचे लोक त्यावेळेला रस्त्यावरती उतरण्याची ताकद पण ठेवतील आणि उपवर्गीकरणाचा जो बदल समितीचा जो आवाज आहे तो तुम्हाला पाठीमागे घ्यावा लागेल असे आम्ही शांततेच्या मार्गाने तुम्हाला विनंती करणार आहोत आणि तुम्ही सरकारने याची दखल घेतली पाहिजे. गुरुभाई यांनी सांगितलंय की आम्ही शांततेच्या मार्गाने संविधानिक पद्धतीने ही लढाई आम्ही लढणार आहोत. सध्या तरी आपण शांततेच्या मार्गानेच ही लढाई लढणार आहोत. आजची जी सभा होती ती दिंडोशी विधानसभेमधली सभा होती आमची उपवर्गीकरणाविरोधावरती आज पार पडलेली आहे. तर तमाम दिंडोशी कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की सर्वांनी एकत्र यावं आणि ह्या उपवर्गीकरणामध्ये सहभाग घ्यावा हीच नम्र विनंती. जय भीम. या ठिकाणी आज बरीचशी मंडळी आलेली आहेत. या SC कॅटेगरीमध्येच अनुसूचित जातीमध्ये एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे ज्यांचा अभ्यास आहे. खरच साहेब या ठिकाणी संजय खरच साहेब आहेत, ते बौद्धाचार्य आहेत आणि त्यांना मी विचारेन की साहेब तुम्हाला काय वाटतं हे प्रवर्गीकरण जे आहे उपवर्गीकरण आहे हे थोपवलं जात आहे आपल्या SC वर्गांसाठी, त्या बाबतीत तुमचं मत काय आणि आपली दिशापूर्ती काय असेल? खरं पाहिलं तर हे मातंग समाज आहे आमच्या बांधव यांच्या अज्ञानाचा फायदा घेण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. पहिली गोष्ट तर यांना अभ्यास नाहीये, वर्गीकरण म्हणजे काय, कशावर खावं हे काही यांना समजत नाही. त्यांनी पाहिलं पाहिजे महात्मा फुलेंचे विचार तरी त्यांनी शिक्षणावर भर दिला पाहिजे. खरं पाहिजे सगळं जर माहिती करून घ्यायचं असलं ना, काय महात्मा फुले म्हणतात की विद्येमुळे मती गेली, मतीमुळे नीती गेली, माहितीमुळे गती गेली, गतीमुळे वित्त गेले आणि वित्तामुळे एक शूद्र खचली. मती गेली, शिक्षणामुळे आपली मती नाही, कोणाचं बी ऐकतो. आता हे सुकुमार कांबळे म्हणतात. आतापर्यंत सुकुमार कांबळे बुद्धाचं तत्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास सांगितला, ही महार कशी पुढे गेली हे त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांच्या शिक्षणामुळं महार पुढे गेली. की महाराणी दिवस सोडले आणि महाराणी त्याला जाऊन अडवले, महाराणी प्रगती केली. आज त्यांचे कलेक्टर झाले, BDO झाले, सगळं अधिकारी झाले महाराजांचे. आणि जर देव जर खरा असता तर ते महाराज रोज वाटवं झालं असतं हे सुकुमार कांबळे सांगत होते. आणि आता त्यांनी काय माहिती त्यांच्यावर काय जादू फिरली की पलटी झाली की ते आता आंबेडकर घराण्याशी त्यांचं प्रार्थना करायला लागले, आंबेडकर घराण्याच्या विरोधात उभा राहिले. एवढं काही नुकसान झाले. अरे खरं बाबासाहेब तर म्हणले होते शिकलेल्याने धोका दिलाय. हे शिकले अशाच प्राध्यापक झालेत का सुकुमार कांबळे? मला असं सामान्य माणसाचा प्रश्न यायला लागलाय. सुकुमार कांबळेने आपलं विकास आत्मचिंतन केलं पाहिजे की आपल्या समाजाला आपण काय सांगायला लागलो, बाबासाहेबांच्या विचाराशी किती गद्दारी करायला लागलो हे सुकुमार कांबळेंनी आता सांगितलं पाहिजे समाजाला. मला तर वाटतं की अरे सारखं जर तुम्ही किती घ्या आरक्षण, मला तर वाटतं मी संजय खरात भीमनगर मालाड खोराड विलेज मध्ये राहतोय, घ्या तुम्ही आरक्षण. बरं उद्याच्याला जर तुम्ही गुराळ लावीत बसलात, भाडारा लावीत बसलात आणि दगडा पुढे नारळ ठेवत बसलात, ज्या तुम्हाला हे पुढचं काही कळणारच नाही, तुम्हाला काय नाही कळणार. 1000 वर्ष जर तुम्हाला तरी तुम्हाला सोडू शकणार नाहीत. तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराशी जर चाललात तर तुम्हाला ह्याचा फायदा होणार आणि तुमची मुलं पुढे जाणार आहेत, नाहीतर ह्याच्या पुढे प्रगती शून्य. बस एवढं बोलतो. संजय खरात यांनी अतिशय तडफदार असे आपले विचार मांडलेले आहेत आणि अशाच प्रकारच्या बातम्या ऐकण्यासाठी या चॅनेलला, आपली महासत्ता या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय भीम.